टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मी मागे फोन लावता बा भाऊ. हा वसई येऊन लातूर जिल्ह्यातून फोन लावता बा. कधी मागे एकदा लावलता ते बायको येईन आल्या मग. काय विषय होता? ते मग कोर्टात मॅटर चालू आहे. काय झालंय? कोर्टात मॅटर चालू आहे. तिचा भाऊ जमीन मागायला माझ्या नावात करा म्हणून भाऊ. बर हा ते तू जाऊन आण म्हणलो होतो का नाही. आणलो होतो तिला इथं येऊन तिच्या भावानं घेऊन गेले भाऊ. तिनं आलती माझ्या बरोबर. इथून तिच्या भावाने येऊन घेऊन गेले भाऊ. कोणाला? बायकोला. बर हा त्याच्या माईला पोसाय कोणी नाही. ते त्याला नोकरी त्यानं नोकरीच्या गावला राहते त्याची बायकोन लेकरं घेऊन. काय करून घेते? नोकरीच्या गावला राहते ते नोकरी आहे मास्तरची. तुमचं नाव काय? बालाजी चोंडे. बालाजी चोंडे. चोंडे? चोंडे चोंडे. बालाजी चोंडे का? बर बायकोचं नाव? जिजा एकनाथ सोमवंशी भाऊ. काय चाललंय विषय आता? विषय काय नाही तर मेवणीच्या नावात तिनं नांदा आली ती समजा झालतं भाऊ. त्यानं येऊन इथं येऊन घेऊन गेले अजून. बर धमक्या दाखवले भाऊ. म्हातारला नावात करून द्या नसतं असं करतो तसं करतो मी मास्तर हाव. असं तसा म्हणला देऊ. मी मास्तर आहे. तेच तुम्हाला 4 रोज झालं फोन लावला तो लागच ना आलता भाऊ. 4 दिवस झालं फोन लावला तो लागच ना आला. 4 दिवस झालं फोन लावला तो तुम्हाला. बर लागच. बायको नांदे ना तुमच्यापाशी का? हा एक लेकरू आहे भाऊ 7वी 8वीला. परिस्थिती गरीब आहे. मी म्हणलं पैसे आल्यावर नावात करतो पोराच्या. म्हातारी माझ्याकडे आहे. त्यांना सांभाळा आता समजा तिच्या नावात करून देऊन मी काय करू? माय बापाला कसं घालू? बर काय दारू वगैरे पेता का तुम्ही? नाही भाऊ नाही. पहिलं पेत होतं सोडून दिला भाऊ 1 वर्ष झालं. कशामुळे चालू आहे भांडण? तेच नावात करून द्या म्हणलं. 3 एकर जमीन मिळवण्याच्या नावात करून द्या तेव्हा पाठवतो म्हणून. 3 एकर मिळवण्याच्या नावात. 3 एकर? तिच्या भावाच्या नावात करून द्या मग. 3 एकर म्हणजे जमीन किती तुम्हाला? जमीनच आहे सर 3.25 एकर जमीन आहे तुम्हाला? हा बर हा आई वडील पुन्हा एक बहीण आहे. बर आणि खोटे मॅटर कसले आरोप टाकून काही करून तिचा भाऊच नांदू देणं आलाय नेमकं. बर मी मस्त राव तुम्ही काय करून घेणार राव? तुम्ही काय करणार राव? अशा धमक्या दाखवले. कोण? ते बालाजी चोंडे. बालाजी चोंडे? बालाजी चोंडे कोण? ते तिचा भाऊ आहे. तुमचं नाव? माझं नाव एकनाथ सोमवंशी. एकनाथ सोमोसे? सोमवंशी. तुम्हाला मी तुमचं नाव विचारलं तुम्ही चोंडे म्हणून का सांगता तुम्ही? नाही मेवण्याचं नाव. मेवण्याचं नाव विचारलं होतं तुम्हाला मी का? माझं नाव एकनाथ सोमवंशी आहे. सॉरी एकनाथ सोमवंशी. सूर्यवंशी? हॅलो सोमवंशी भाऊ. सुमनशी का? दारू वगैरे घेतला होता? नाही भाऊ नाही. दारू सोडून दिली 1 वर्ष झालं. एक विचारतो तुम्ही दुसरी माहिती सांगता त्यासाठी विचारतो. नाही भाऊ तुम्ही त्याचं नाव विचारलं असं काही वाटलं म्हणून मी. त्याचं नाव विचारलंच नाही मी. पहिले तुमच्या अगोदर तुमचं नाव विचारलं मी. त्याचं नाव विचारलं कशाला काय? डोक्यात पडलो का मी त्याचं नाव विचारायला? सॉरी भाऊ. त्याचं नाव विचारलंच नाही मी. तुमचं नाव विचारलं. बट मग काय विषय काय झाला आता? काय नाही भाऊ पैसे आल्यावर करतो. आता गेल्या वर्षी बहिणीने इशे घातल्या होत्या त्यांचे पैसे फिटल्यावर करतो भाऊ म्हणलं. बर लोकांच्या इथं शेत सालानं नोकर आहो. आई वडील आहेत. आई वडिलाला घाला कोण नाही.
नांदाय बी ना कोणतंही सांगणार कोणतं तर क्लिअर करणार भाऊ त्यांनी. नांदा ये म्हणून 5-6 वेळेस माणसं पाठवून दिले. समजा झालं करतो म्हणलं, पैसे आल्यावर नावात करतो म्हणून सांगितलं तिला. पुन्हा काय भरोसा धरा म्हणाले भाऊ. आणि समजा नाव जर करून दिलं पुन्हा मग नांदल म्हणून काय भरोसा धरावा आपण बी. किती दिवस झाले की निघून गेली तिने? तिला 6 वर्ष झाले भाऊ. 6 वर्ष झाले निघून गेलीत का? कशाबद्दल? कशाबद्दल काय ते तिचा भाऊ नांदूच देत नव्हता ना. भांडण करण ये म्हणायचा, भांडण करण ये म्हणायचा. त्याच्या माईला घालाय कोणी नाही ना तिथं स्वयंपाक. मायबापाला स्वयंपाक घालाय कोणी नव्हतं. तुम्ही दारू पिता, तुमचं नाव सांगत नाही तर तुम्ही दुसऱ्याचं नाव सांगता? नाही हो भाऊ, नाही 1 वर्ष झालं कसलाच थेंब नाही भाऊ. तुम्हाला आता इथं मालक नाहीत, मालक असल्यावर तुम्हाला बोलायला लावलं असतं. आता 1 वर्ष झालं, आता पित नाही ना? पहिले पित होतो ना? पहिलं कधी तर घेत होतो भाऊ, असं काय कंटिन्यू नाही. मग पहिले पित होतो कसं आहे पहिले पित होतो म्हणून तेवढं कारस्थान झालं तुमचं. बरोबर हो झालं पण कसं आहे आता काय तर सुधारणा झाली असं काय तर इलाज म्हणलं तर त्यांनी तसं करू आहेत भाऊ. सर्व धमक्या देण्यावर आहेत. तू तिची मावशी तर म्हणले महाराज आहेस का म्हणाले, असं डायरेक्ट जाती शिवा देऊ लागली. काय कोण शिवा दिले? तिच्या मावशीनं. त्याच्या मावशीनं? का बरं? ती नांदाय म्हणून पुन्हा फोन लावून बोलवून घेतले माझं नाव खराब करायसाठी. तिनंच बोलवून घेतली. तिनंच आमत पुरावून कोर्टातून आलं, कोर्टाच्या बाहेर आली की मी येते म्हणून आली. आलं म्हणजे करण सगळं कसे? अक्षय तुझ्या थोडा दहा करतो म्हणलं, थोडा मग साधारण करतो मोकळा. कथा वेळ लागत? कथा वेळ लागत? तू करेन तिची की मम्मी करणं करेन तर कथा वेळ लागत का? कर पटको आहे म्हणलं फक्त. हॅलो, 10 कर मी मोकळ चपातीचं. पटको कर. हॅलो. बोला, काय म्हणलो? नांदाय बी ना कोणतंही सांगणं आले भाऊ. काय गे? तिने नांदाय बी ना कोणतंही बोलणं आले. कोणतं सांगणं आले? मी काय म्हणतोय ते सांगत नाही तुम्हाला मी. पहिले पण दारू पित होतो तुम्ही, आता दारू प्यायचा सोडला का नाही तुम्ही? सोडला भाऊ, सोडला 100% सोडला. 100% सोडला का? 100% सोडला का? नाही 100% सोडला का म्हणलो? नाही ना भाऊ, पेयचं नाही आला. खरंच पे नाही आला. हो 100% सोडला का म्हणलो? हो भाऊ सोडला हो. बर, मग आता काय प्याला? काय नाही आता वैरण नेऊ लागतो भाऊ. आता कुठलं दारू प्याला? आता कोणतंच नाही भाऊ, कुठलंच नाही. कुठलं तर दारू पित असेल ना? नाही कुठलीच नाही भाऊ. मग आता कुठलं प्याला? कसलीच नाही भाऊ, दारूच नाही पे. कसलीच दारू पित नाही का? बर, मग आता हसबेटी पित असेल? नाही कसलीच नाही भाऊ. हसबेटी प्याला का आता? नाही. बर, आता काय तुमचं मेवण्यावाला फोन केला का नाही? नाही भाऊ, ते फोनच उचलणं आले. माणसं मध्ये घातले होते, त्यांचा फोन उचलणं आले. काय नाही, कोणता तरी एक निर्णय सांग म्हणलं, कोणतं सांगणं आले, काय बी करणं आले. सासू सासरे आहेत का नाही? सासूरा मेलाय. सासूला भाकर घालाय कोण नाही म्हणून तिथं ठेवून घेतलंय हिला. सासूबाई काय म्हणते? सासूबाई काय म्हणणार, तिला आयती भाकर भेटाले बरं वाटाले. तिने काय म्हणणार? बर, अर्धी का भाकर भेटते, पूर्ण एक भेटत नाही का? नाही आयती भाकर भेटाले म्हणलं, 1 काय 2 काय. अर्धी भाकर भेटायला म्हणून त्याचं बस म्हणते का? निवांत भाकर भेटाले बसलेल्या जागी म्हणणार होते. अच्छा, असं तुमचं बोलण्याचा अर्थ असा आहे का? बरं. तुमच्याकडून काय मदत होत असली तर बघा भाऊ. काय
काय मदत करू? तुम्ही दारू पिऊन हे कारस्थान करणार, तुम्हाला काय मदत करू तुम्हाला मी? नाही भाऊ, दारू नाहीच भाऊ. थांबा 1 मिनिट. हॅलो अमरीश मी काय गो आप मयुरी फुलवाडी. हॅलो 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 हॅलो